तर समोरचा माणूस सांगत होता, अरे मी ह्या चहाच्या टपरीपाशी आहे, मी विजय चौकात आहे. समोरच्या माणसाच्या लक्षात येत नव्हतं की नेमका कुठं आहे. तर इकडचा माणूस सांगत होता की मी ह्या विजय चौकात आहे, इथं उभा आहे, तिथं उभा आहे. शेवटी हा माणूस त्रासला आणि म्हणला, जिथं बाळदादाचं पोरग पडलं ना ते आम्ही विजय चौकात उभा आहे. अरे या जयसिंह मोहिते पाटलाला स्वतःच पोरग पडताना वाचवता आला नाही, ते राम सातपुतेच्या मताचा हिशोब लावायला निघालेत. अकलूजच्या विजय चौकात ज्यांचं पोरग ग्रामपंचायतला पडलं त्यांनी बारामती सातारा लोकसभेच्या गप्पा मारायच्या नाही, हे मी या ठिकाणी सांगतो. मित्रांनो, या माळशिरस तालुक्यामध्ये काय झालंय? या माळशिरस तालुक्यामध्ये मोहिते पाटलांनी या ठिकाणी 2600 रुपयाचा फक्त भाव कारखान्याच्या उसाला दिला. 2600 रुपयाचा भाव दिला. या मोहिते पाटलांनी सुमित्रा पतसंस्था बुडून खाल्ली. या मोहिते पाटलांनी विजय मल्टी स्टेट त्या ठिकाणी बँक बुडून खाल्ली. या मोहिते पाटलांनी जिल्हा बँक बुडून खाल्ली. त्या मोहिते पाटलाला माती चारायचं काम या निवडणुकीमध्ये माळशिरस तालुक्यातल्या जनतेने केलं. मित्रांनो, आम्ही त्या ठिकाणी समोरच्या उमेदवारावर बोलणार नाही. मी मार्कडवाडीतल्या एका कार्यकर्त्याला विचारलं की मार्कडवाडीमध्ये आपल्याला इतके मत झाले, कसं काय झाले मला सांगा. तो कार्यकर्ता म्हणला, ज्या दिवशी उत्तम जानकर बुटा सकट बाळदादाच्या पाया पडला त्या दिवशी माळशिरसच्या जनतेने ठरवलं होतं. मित्रांनो, हे मार्कडवाडी गाव मुळात या गावाचा DNA मोहिते पाटलाच्या विरोधातला. या गावामध्ये कधी फुटकी कवडी दिली नाही. या गावामध्ये सभा मंडप सुद्धा दिला नाही. त्या गावात राम सातपुतेने बोटिंग क्लब केला. माझी मोहिते पाटलाला या ठिकाणी सूचना आहे, विनंती करायचे दिवस गेले. मोहिते पाटलाला माझी सूचना आहे, तुम्हाला कधी जर वेळ भेटला तर आमच्या वशा मारुतीच्या बोटिंग मध्ये येऊन बघा कसं गारगार वाटतंय. त्यामुळे मित्रांनो, मी या ठिकाणी सांगतो की आता आपलं सरकार येत्या काळामध्ये मोहिते पाटलांनी लुटलेल्या बँका, मी या स्टेजवरून वशा मारुतीच्या साक्षीने सांगतो, ज्या जयसिंह मोहिते पाटलांनी सुमित्रा बँक बुडवून खाल्ली त्याला जर वर्षाच्या आत तुरुंगात नाही टाकलं तर नावाचा राम सातपुते नाही. ज्या मोहिते पाटलांनी विजय मल्टी स्टँड बँक बुडवून खाल्ली त्यांना जर वर्षाच्या आत जेलमध्ये जर नाही टाकलं तर हा राम सातपुते नाव लावणार नाही. या ठिकाणी माझी विनंती आहे, पोलीस प्रशासनाला सुद्धा विनंती आहे की काल परवा आपण 80-85 लोकांवर गुन्हे दाखल केले. त्यातले 95% लोक हे मार्कडवाडीच्या बाहेरचे होते, गावातलं कुणी नव्हतं. हे गाव भाजपच्या सोबतचं गाव आहे. या गावाचा DNA भाजपचा आहे. आता असं झालंय गोपी शेठ, तुमच्या सोबत विधान परिषदेत असणारे